दंगल सुरू झाली आहे। जमावाची आरडाओरड, जाळपोळ आणि काही वेळातच पोलीस आणि पोलिसांपाठोपाठ ॲम्ब्युलन्स आणि इतर विभागाच्या लोकांची धावपळ। हे दृश्य आहे शेवगाव येथील आंबेडकर चौकातील। काही वेळ जवळपास उभे असलेल्या लोकांना खरोखरच दंगल झाली की काय असं वातावरण दिसतं। मात्र थोड्याच वेळात सर्वांना कळून चुकतं की दंगल तसेच आणि इतर आणीबाणीच्या प्रसंगी शासनाचे विविध विभाग मदतीसाठी घटनास्थळी किती जलद पोहोचतात याचं प्रात्यक्षिकच शेवगावमध्ये घेण्यात आलं। यामध्ये जिल्ह्यातील सोनई, नेवासा, पाथर्डी, शेवगाव आणि नगर येथील पोलीस मदतीसाठी धावून आले होते। तर शेवगाव आणि पाथर्डी येथील रुग्णवाहिकाही घटनास्थळी तात्काळ पोहोचल्या होत्या। माननीय एसपी साहेबांनी आम्हाला जातीय दंगल काबू योजना राबवण्याचे आदेश दिल्याने आम्ही आंबेडकर चौक येथे तात्काळ एका समाजातील मुलीची दुसऱ्या समाजातील मुलाने छेड काढल्याने त्या ठिकाणी गर्दी निर्माण झाल्याबद्दल आम्ही कंट्रोल रूम, माननीय एसपी सर, माननीय ॲडिशनल एसपी सर, माननीय डीएसपी साहेब यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्याचबरोबर कंट्रोल रूम अहमदनगर येथील आरसीपी प्लाटून 1+20 जवान, त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशन, पाथर्डी पोलीस स्टेशन, शेवगाव पोलीस स्टेशन, सोनई पोलीस स्टेशन यांचे कर्मचारी बोलवले आणि आमचे 3 अधिकारी 25 कर्मचारी, त्याचबरोबर नेवासा, पाथर्डी येथील 1 अधिकारी आणि त्यांचे प्रत्येक 5 कर्मचारी आणि हे सर्व बोलावून त्याचबरोबर त्या ठिकाणी शेवगाव येथील रुरल हॉस्पिटलचे डॉक्टर परदेशी आणि त्यांची टीम बोलवली। त्याचबरोबर तहसील ऑफिसचे नायब तहसीलदार श्री काथोटे व स्टाफ यांना त्या ठिकाणी बोलावलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एकूण 7 अधिकारी आणि 70 जवान यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही दंगल काबू योजनेचे आयोजन केले आणि त्यावेळेस सर्व शहरातील संवेदनशील ठिकाणी आम्ही कर्मचारी बंदोबस्त पाठवून दिला आणि रंगीत तालीम घेतली व कुठल्याही अचानक घडलेल्या प्रसंगाच्या वेळेस पोलीस कशा पद्धतीने तात्काळ तयार होऊ शकतात व तो प्रसंग त्यांनी प्रसंगाला सामोरं जातात याबद्दल माननीय एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कारवाई करण्यात आली व घटना पूर्ण झाल्यानंतर माननीय एसपी साहेबांच्या आदेशाप्रमाणे जातीय दंगल काबू योजना बंद करून स्टाफ पुन्हा सोडण्यात आला। या प्रसंगी पोलीस निरीक्षक अजित लकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहाने आणि इतर पोलीस उपस्थित होते। प्रतिनिधी नवनाथ डाके, सी 24 तास, शेवगाव।